हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत चिकन चिल्ली ही लहान मुलांना खूप आवडते. लहान मुलांना नाही, सगळ्यांनाच खूप आवडते, मोठ्याही माणसांना खूप आवडते. तर इथे बघा, मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन. बॉइलेड चिकन आणलेलं आहे, जेणेकरून पटकन शिजतं. मऊवाले पीसेस आणलेले आहेत. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता यात आपण टाकून देऊयात आलं आणि लसणाची पेस्ट. सोबतच याच्यात आपण टाकणार आहेत मिरी, क्रश केलेले मिरे, आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकायची. आणि याच्यात आपल्याला टाकायचं आहे विनेगर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यात लिंबूही वापरू शकता. लिंबानेही छान टेस्ट येते. शक्यतो मी इथे माझ्याकडे विनेगर होतं तर मी विनेगरच वापरलं. आता याच्यात आपण टाकूयात चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे अंडं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. आणि अंड्याचं जे व्हाईटवाला ब्लग असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे, पिवळा घ्यायचा नाही आहे. आणि याच्यात टाकून झाल्याच्यानंतर तो चांगला असा व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सगळ्या बाजूनी मसाला लागला पाहिजे. हे इथे झालेलं आहे तयार. आता आपण याच्यात टाकूयात कॉर्नफ्लोअर. मी इथे 4 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. आणि याच्यात 2 ते 3 चमचे मैदा घालते. आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जरा वेळ रेस्ट करायला ठेवायचं. त्याबरोबर आपल्याला इथे कढई तापायला लावायची आहे. आणि कढईमध्ये तेल आपल्याला कडकडीतच तापलेलं पाहिजे. बारीक गॅस करून ठेवायचं नाही, फुल गॅसवरच आपल्याला हे तळायचं आहे. चांगले असे लाल होईस्तोपर्यंत तळायचे आहेत. इथे मी चिकनचे पीस टाकून दिलेले आहेत. तुम्ही बघताय की चांगले व्यवस्थित असे लाल झालेले आहेत. इथे याच प्रकारे आपल्याला सगळे चिकनचे पीसेस तळून घ्यायचे आहेत, लाल रंगावरती एकदम. तर इथे बघा, माझे पूर्ण चिकन तळून झालेलं आहे. हे किती छान असे व्यवस्थित लाल झालेले आहेत. तर अशा प्रकारे चिकन तळून घ्या. आता मी ठेवलेले आहे कढई तापायला. याच्यात टाकलेलं आहे 2 चमचे तेल. आता याच्यात आपण टाकणार आहोत कांदाही आपल्याला आडव्या उभ्या भागात चिरायचा आहे. आणि याचे मोठे मोठे पीस ठेवायचे आहे, बारीक चिरायचा नाही आहे. जसं आपण चायनीजसाठी वापरतो तसंच एकदम करायचं आहे. आता इथे बघा, चांगलं व्यवस्थित असा कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. थोडासा मध्यम गॅस करून आपल्याला लालसर कलर येतोपर्यंत ठेवायचा आहे. खूप जास्त शिजल्याही नाही पाहिजे भाज्या. त्याच्यात आपण टाकून देऊया ढोबळी मिरची. आता ढोबळी मिरची टाकल्यावरती पण तीही आपल्याला अशी मोठे पीसमध्येच कापायची आहे. आणि याला हलकंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला चिकन चिली बनवायची आहे. तर याच्यात ऑफकोर्स चिली तर आलीच पाहिजे. तर मी इथे घेतली आहे ग्रीन चिली, म्हणजे हिरवी मिरची. आणि सोबतच इथे घेतलेलं आहे मी कोबी मी चांगला चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलकंसं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त शिजवायची नाही. आणि याच्यात आता मी टाकणार आहे दीड ते 2 चमचे इथे मी सोया सॉस टाकलेला आहे. आणि याच्यात आपल्याला आता 1.5 ते 2 चमचे रेड चिली सॉस पण टाकायचा आहे. याच्यात मीठ टाकायचं नाही कारण की सोया सॉसमध्ये ऑलरेडीच खूप जास्त मीठ असतं. मी फक्त चिकनसाठीच मीठ टाकलं होतं. बाकी याच्यात मी अजिबात मिठाचा वापर केलेला नाही. तर इथे बघा, थोडंसं नॉर्मल असं हलकं झाल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून थोडीशी अशी ग्रेव्ही होईल. आता यात आपल्याला हे मिश्रण घट्ट करण्यासाठी आपण इथे घेऊयात 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर. तर मी इथे थोडंसं पाणी ओतते आणि याला पूर्णपणे असं मिक्स करून घेते. याच्या ज्या गाठी आहेत ते व्यवस्थित अशा हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित पातळ करून घ्यायचं. जेव्हा इथे चांगलं व्यवस्थित पातळ झाले, आता आपण आपलं मिश्रण टाकून देऊ. हे खूप लवकर घट्ट होतं, त्यामुळे याला चांगलं व्यवस्थित असं हलवत राहायचं. आणि हे जर बघा तुम्ही किती लगेचच्या लगेच खूप जास्त घट्ट झालं. आता याच्यात आपण टाकून देऊयात आपलं चिकन टाकून दिल्याच्यानंतर चिकनही व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि लगेच गरमागरम खायला घ्यायचं आहे. खूप छान होतात घरच्या घरी चिकन चिली. तुम्हीही नक्की बनवा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.
अशा छान छान रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. भेटूयात नवीन एका रेसिपीमध्ये. सो बाय.